ओके, नेक्स्ट लेक्चर आपलं पोझिशनल ऍव्हरेजेस और लोकेशनल ऍव्हरेजेस मध्ये आहे. पोझिशनल ऍव्हरेजेस मध्ये पोझिशनल म्हणजेच काय की डेटामध्ये जर डेटा असेंडिंग ऑर्डरने किंवा डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज केल्यानंतर ऍट फिक्स्ड पोझिशन, ओके, ऍट फिक्स्ड पोझिशनला कोणती व्हॅल्यू येईल, काय येईल ते आपल्याला बघायचं. ओके, सो त्यामध्ये पहिलं जे आहे ते पार्टिशन व्हॅल्यू. पॉइंट्स विच डिवायडेड इन द डेटा इंटू इक्वल पार्ट्स आर कॉल्ड एज पार्टिशन व्हॅल्यूज और क्वार्टाइल्स ऑफ द डेटा. आता त्यामध्ये पहिलं जे आहे ते मीडियन आहे. मीडियन मध्ये काय करतं की जो डेटा आहे 100% डेटा जो आहे तो त्याच्या सेंट्रलला डिवाइड करतो, म्हणजे त्याचे दोन पार्ट करतो. ओके, सो इकडे लेस दॅन 50% ऑब्झर्वेशन, वरती काय असणार आहे 50% अबोव्ह द मीडियन. ओके, median is the point or the value which divides the data into two equal parts. When the data is arranged in a numerical order, the data must be ranked, sorted in ascending order first, and the median is the number in the middle depending on the data size. We define median as it is a middle value when the data is n is odd. It is the mean of the middle two values when the data is even. डेटा जर इव्हन असेल तर आपल्याला दोन मिडल व्हॅल्यू मिळतील, तर त्यावेळी त्याचा मीन घ्यायचा. आणि ज्यावेळी डेटा जर ऑड व्हॅल्यूज मध्ये असेल तर त्यावेळी कसं असणार आहे, ती n/2 व्हॅल्यू जी असणार आहे, n+1/2 व्हॅल्यू जी असणार आहे ती तुमची सेंट्रल व्हॅल्यू असणार. ओके, नाव मीडियन ऑफ फॉर द अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये काय, फाइंड द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ द डेटा, द व्हॅल्यू ऍट द व्हेरिएबल करस्पॉन्डिंग to which the cumulative frequency is greater than n+1/2. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तुमची ग्रेटर दॅन कशाला पाहिजे, n+1/2 ला जर असेल तर ती म्हणजेच काय असणार आहे, मीडियन ऑफ द डेटा. ओके, या दोन वरून आपल्याला एक एक्झाम्पल आहे, आणि मीडियन ऑफ द फॉलोइंग डेटा. आता किती ऑब्झर्वेशन आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजेच किती आहेत, ऑड ऑब्झर्वेशन आहेत. ऑड ऑब्झर्वेशन असेल तर तुमचं मिडल व्हॅल्यू एकच असणार आहे, n+1/2 व्हॅल्यू. ओके, सो ती n+1/2 व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची. आता याचा पहिला अगोदर सॉर्टिंग करायचं. सॉर्टिंग म्हणजेच काय की असेंडिंग ऑर्डरने अरेंज करायचं. सगळ्यात लहान काय आहे 26, त्यानंतर किती आहे 27 30 34 45 56 60 68 73, आणि किती ऑब्झर्वेशन आहेत 9 9 अधिक 1 10 10 भागिले 2 5. पाचवं ऑब्झर्वेशन किती आहे बघा, पाचवं ऑब्झर्वेशन 1 2 3 4 5 5 ऑब्झर्वेशन म्हणजे हा सेंट्रल व्हॅल्यू आली. इकडे 4 ऑब्झर्वेशन, इकडे 4 झालं. ओके, सो दिस इज फिफ्थ ऑब्झर्वेशन. 45 इज मीडियन इज 45. नाव फॉर ग्रुप या सेकंडचं जे आहे ते 10 ऑब्झर्वेशन आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत पुन्हा आहे सेकंड असेंडिंग ऑर्डरने मांडायचं आहे. आता मात्र 2 ऑब्झर्वेशन तुमची सेंट्रलला असणार आहे, 1 2 3 4 1 2 3 4 55 आणि 58. 55 आणि 58चा मीन काढायचा. 55 अधिक 58 भागिले 2 म्हणजे 56.5 ही इज द मीन ऑफ द मीडियन ऑफ द इवन व्हॅल्यू. मीडियन व्हेन द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आर इवन. ओके, सो दिस इज द केस. हे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन जर असेल एक्स फ्रिक्वेन्सी तर त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी काढायची, 8च्या ठिकाणी पहिली फ्रिक्वेन्सी आहे तशी लिहिली, 8 अधिक 10 18 18 अधिक 11 29 29 अधिक 16 45 45 अधिक 20 65 65 अधिक 25 90 90 अधिक 15 105 105 अधिक 9 114 114 अधिक 6 120. यामध्ये n+1/2 ऑब्झर्वेशन किती आहे बघा, n+1/2 म्हणजे किती 60.5. 60.5 पेक्षा मोठी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कुठं आहे, 65 ला आहे. म्हणून त्याच्या करस्पॉन्डिंग एक्स जो आहे ती म्हणजे तुमची काय असणार आहे, मीडियन असणार आहे. जर ग्रुप फ्रिक्वेन्सी असेल म्हणजे क्लास इंटरवल जर असतील तर n+1/2 फर्स्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायच्या. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढल्यानंतर जी n/2 पेक्षा ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कुठली आहे ती चेक करायची आहे. n/2 पेक्षा ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी असेल त्याच्या करस्पॉन्डिंग क्लास जो असेल त्याचं लोअर लिमिट L1 आणि अप्पर लिमिट L2 फाइंड आउट करायचं. लोअर लिमिट L1 आणि अप्पर लिमिट L2. ओके, सो त्यालाच मीडियन क्लास म्हणायचं. ओके, त्यालाच काय म्हणायचं, मीडियन क्लास. ओके, L1 म्हणजे लोअर लिमिट ऑफ द मीडियन क्लास, L2 म्हणजे अप्पर लिमिट ऑफ द मीडियन क्लास, N म्हणजे कॅपिटल N म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, CF. आता CF म्हणजे काय, ते क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास रिसाइडिंग द मीडियन क्लास. म्हणजे हा जो क्लास आहे
याच्या अगोदरचा क्लास जो असेल त्याच्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे सीएफ. आणि एफएम म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास. एफएम म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास. सो मीडियन शुड बी L1 प्लस L2 मायनस L1 म्हणजेच एच विड्थ ऑफ द क्लास n/2 मायनस CF डिवायडेड बाय FM जे आहे ते तुमचं मीडियन येईल. ओके. नाव क्वार्टाइल्स सेम मीडियन सारखंच येईल. क्वार्टाइल हे 4 भागात डिवाइड करतं. डेटा किती भागात डिवाइड करतं, 4 भागामध्ये, Q1 Q2 Q3. आता Q1 च्या खाली 25% ऑब्झर्वेशन आहे, Q1 to Q2 25% ऑब्झर्वेशन, म्हणजे Q2 च्या खाली किती टक्के ऑब्झर्वेशन आहे, 50%. म्हणजेच Q2 म्हणजेच काय झाला तुमचा, मीडियन झाला. Q2 to Q3 25% ऑब्झर्वेशन, Q3 टू इन्फिनिट म्हणजे पुढे 25% ऑब्झर्वेशन, म्हणजे Q2 च्या वरती किती ऑब्झर्वेशन आहे, 50%. सो Q2 तुमचा काय झालेला आहे, 50th म्हणजे सेकंड क्वार्टाइल इज ऑलवेज मीडियन. ओके. सो मीडियन कशी कॅल्क्युलेट करायची तुम्हाला माहित आहे. या Q1 Q2 Q3 हे 4 भागामध्ये डिफाईन करतो. म्हणून आपल्याला इथे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये IN/4 where I is equal to 1 2 3 I is equal to 1 2 3. So I divided by n IN into divided by 4 minus CF divided by FQ म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ द ith क्वार्टाइल क्लास. ओके. L1 L2 म्हणजे काय, लोअर लिमिट ऑफ ith and upper limit of ith quartile class. N म्हणजे total number of observation. CF म्हणजे cumulative frequency of the class presiding to the QI म्हणजेच काय, N/4 पेक्षा ग्रेटर असणारा ग्रेटर किंवा IN/4 पेक्षा ग्रेटर असणारी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी त्याला आपण काय म्हणणार आहोत, क्वार्टाइल क्लास म्हणणार, ith क्वार्टाइल क्लास. लक्षात आलं. सो ith क्वार्टाइल क्लास जो असेल त्याचे अप्पर लिमिट लोअर लिमिट म्हणजे L1 L2, त्याच्या अगोदरची क्लास फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, CF. त्याच्या अगोदरची क्लास फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, सॉरी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे CF. आणि FQ म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ द क्वार्टाइल क्लास. ओके. सो जसं क्वार्टाइल 4 पार्ट मध्ये डिवाइड करतो, तसं डेसाईल 10 पार्ट मध्ये डेटा डिवाइड करतो. डेसाईल काय करतं, 10 पार्ट मध्ये. म्हणून IN/4 च्या ऐवजी फक्त इथं काय होईल, IN डिवायडेड बाय 10. बाकी सगळं सेम. L1 L2 इज द लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट ऑफ द ith डेसाईल क्लास. डेसाईल क्लास कसा डिफाईन करायचा, IN/10 अशी हे कॅल्क्युलेट करायचं. आणि ही ग्रेटर दॅन असणारी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी असेल ती क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा क्लास म्हणजेच काय, डेसाईल क्लास. त्याच्या अगोदरची फ्रिक्वेन्सी आपण काय म्हणणार आहोत, इथं CF म्हणणार आहोत. त्याच्या अगोदरच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे त्याच्या अगोदरच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी प्रिसिडिंग ओके टू द DI क्लासेस. फ्रिक्वेन्सी ऑफ द DI क्लास FD. ओके. N म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. हे 10 पार्ट मध्ये डिवाइड केल्यानंतर डेसाईल येईल. आणि 100 पार्ट मध्ये जर डेटा आपण डिवाइड करू तर त्यावेळी आपल्याला काय मिळेल, पर्सेंटाईल मिळेल. 100 पार्ट मध्ये फक्त जस्ट इथं काय होईल, तिथं मग चेंजेस IN डिवायडेड बाय 100 मिळेल. ओके. सो याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल 23, फाइंड द मीडियन फॉर द फॉलोइंग डेटा, लोकेट इट ग्राफिकली. सो हा क्लास इंटरवल दिलाय, नंबर ऑफ वर्कर्स दिले आहेत म्हणजे FI दिलेला आहे. ओके. सो याचे नंबर ऑफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी काढणार, याची 4 च्या ठिकाणी 4 आहे तसं लिहिलं. 6 अधिक 4 10, 10 अधिक 20 30, 30 अधिक 10 40, 40 अधिक 5 45, 45 अधिक 5 50. 50 ऑब्झर्वेशन आहेत आपल्याकडे. N इज इक्वल टू 50. N/2 इज इक्वल टू किती आलं, 25. 25 पेक्षा ग्रेटर असणारी क्लास फ्रिक्वेन्सी कुठली आहे, 30. त्यामुळे हा जो आहे तो आपला काय झाला, मीडियन क्लास झाला. मीडियन क्लास मध्ये हा L1 इज इक्वल टू 300, L2 इज इक्वल टू 400 झाला. L1 इज इक्वल टू किती झाला, 300, L2 इज इक्वल टू किती झाला, 400. N/2 किती मिळाला, N/2 25 मिळालेला आहे, 25. आणि याच्या अगोदरची क्लास फ्रिक्वेन्सी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 10, म्हणून CF इज इक्वल टू किती कन्सिडर केला आपण, 10. 25 × 10 300 अधिक 400 वजा 300 म्हणजे L1 प्लस L2 मायनस L1. 25 × 10 भागिले 20. 20 म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास. तो 20 इथे दिलेला आहे. सो 300 अधिक 100 गुणिले 15 भागिले 20 375 ही तुमची काय झाली, मीडियन ऑफ द डेटा झाली. यावरून
मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा कर्व आणि लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा कर्व. तर ग्राफिकली कसं फाइंड आउट करायचं बघा. तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत वर्सेस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वर्सेस काय करायचं आपल्याला, टू लोकेट इट क्वार्टाइल्स बाय n by 4. सो आपल्याला क्युम्युलेटिव्ह ऑगिव्ह कर्व आपल्याला फाइंड आउट करायचे. ऑगिव्ह कर्व फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला मोर दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व आणि लेस दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व जे आहेत, मोर दॅन टाइप ऑगिव्ह आणि लेस दॅन टाइप ऑगिव्ह दोन्ही एकाच प्लॉटवर ड्रॉ केल्यानंतर आपल्याला जो सेंट्रल पार्ट मिळेल ती म्हणजे काय असते, मीडियन असते. सेंट्रल पार्ट म्हणजे n/2th ऑब्झर्वेशन. n/2th ऑब्झर्वेशन म्हणजेच काय, n/2 जर इथं असेल ओके, तर त्याच्या करस्पॉन्डिंग जे ऑब्झर्वेशन असेल तर त्याला आपण काय म्हणतो Q2 किंवा मीडियन म्हणतो. ओके, आता Q1 जर फाइंड आउट करायचं आहे, Q1 म्हणजे काय 25% ऑब्झर्वेशन त्याच्या खाली आहे. सो n/4 इथे अगोदर लोकेट करायचा. n/4 ला जिथे क्रॉस होईल त्याच्या खाली घ्यायचं, तो काय होणार Q1 होणार. आता 70% ऑब्झर्वेशन जर मला 70% ऑब्झर्वेशन जर मला पाहिजे असतील तर आपण दोन प्रकारे काढू शकतो. एक 7n डिवायडेड बाय 10 आणि 70n डिवायडेड बाय 100 म्हणजे 7n डिवायडेड बाय 10 म्हणजे 17th पर्सेंटाईल आणि 7th डेसाईल आर सेम. सो इथं काहीतरी ऑब्झर्वेशन येईल ते त्याचा जो क्रॉस पॉइंट असेल ती व्हॅल्यू म्हणजे तुमची काय असणार आहे, D7 ची असणार. ओके, सो यामध्ये पर्सेंटाईल, डेसाईल, दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वरून किंवा क्लास इंटरवल वरून आपल्याला रिवाइज्ड फॉर्म्युल्यानुसार मीडियन, क्वार्टाईल, डेसाईल कसे कॅल्क्युलेट करायचे त्याचे एक्झाम्पल इथं दिलेले आहे. त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स सुद्धा इथं दिलेले आहेत की तुम्ही स्टडी. नेक्स्ट पॉइंट इज मोड. मोड म्हणजे काय, मॅक्झिमम रिपीटेड फ्रिक्वेन्सी किती वेळा आहे. ओके, फॉर एक्झाम्पल 5 5 5 4 3 2 3 1 असं जर असेल तर एक किती वेळा रिपीट झाला, एकदाच रिपीट झाला. 3 किती वेळा रिपीट झालाय, 2 वेळा झाला. इथे 1 आणि 3. 5 किती वेळा रिपीट झालाय, 3 वेळा झालेला. ओके, आणि 4 किती वेळा, 1 वेळा झाला. 2 किती वेळा, 1 वेळा झाला. सो मॅक्झिमम रिपीटेड फ्रिक्वेन्सी किती आहे, 5 आहे. किती वेळा रिपीट झाली ती 3. सो 5 इज द मोड ऑफ द डेटा. जर क्लास इंटरवल जर असेल तर क्लास इंटरवल मध्ये कसा मोड फाइंड आउट करायचा, L1 प्लस L2 मायनस L1 इंटू D1 डिवायडेड बाय D1 प्लस D2. D1 म्हणजेच काय बघा, D1 म्हणजेच FM मायनस F0, D2 म्हणजेच FM मायनस F1. आता FM म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ द मोडल क्लास. मोडल क्लास कसा डिफाइन करायचा बघा. फॉर द ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मोडल क्लास इज द क्लास ऑफ द लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी. ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी सगळ्यात मोठी आहे त्याला काय म्हणायचं, मोडल क्लास. त्याचे L1 L2 म्हणजे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट म्हणजेच L1 L2 आणि त्याची फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडेल क्लास FM. F0 म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसाइडिंग टू द मॉडेल क्लास म्हणजे त्याच्या अगोदरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी आणि F1 म्हणजे त्याच्या पुढच्या क्लासची फ्रिक्वेन्सी. ओके, सो सॉरी F1 म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ द सक्सिडिंग टू द मॉडेल क्लास. सक्सिडिंग टू द मॉडेल क्लास म्हणजे याच्या अगोदरची फ्रिक्वेन्सी असेल त्याला F1 म्हणायचं आणि त्याच्या पुढची जी असेल त्याला F0 म्हणायचं. ओके, प्रिसिडिंग. ओके, सो ह्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला हा मोडचा फॉर्म्युल्यानुसार मोड आपल्याला क्लास इंटरवल साठी कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन साठी कॅल्क्युलेट करता येईल. आता ग्राफिकली मोड कसा डिफाइन करायचा हिस्टोग्राम मधून ते बघूया. सो हिस्टोग्राम ड्रॉ करायचा. जो सगळ्यात मोठा बार असेल त्या मोठ्या बार मध्ये प्रिव्हियस बारच्या कोपऱ्यापासून इकडच्या कोपऱ्यापर्यंत एक लाईन ड्रॉ करायची, वरच्या कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत एक लाईन ड्रॉ करायची. जो क्रॉस पॉइंट असेल त्याच्या खाली एक्सचा जो पॉइंट असेल तो म्हणजे तुमचा काय असेल, मोड असेल. सिंपल वे टेक्निक दिलेला आहे की मोड कसा फाइंड आउट करायचा. त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल जी आहेत ती एक्झाम्पल इथे दिलेले आहेत, मेरिट डिमेरिट इथे दिलेले आहेत आणि इम्पिरिकल फॉर्म्युला 3 टाइम्स मीन मायनस मोड इज इक्वल टू 3 टाइम्स मीन मायनस मीडियन हा एक फॉर्म्युला आहे. तो तुम्हाला लक्षात ठेवायचा. हा प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झामला वापरला जातो. ओके, सिलेक्शन ऑफ ऍव्हरेज कधी कधी अरिथमेटिक मीन कधी यूज करायचा, जेव्हा इन केस ऑफ हायली स्क्यूड डेटा, इन केस ऑफ uneven or irregular spread of the data, in open-end distribution, when the average growth or average speed is required, when an extreme values of the data are
when the extreme values are data in the distribution, जर ह्या जर केसेस असतील तर ऍव्हरेज आपण वापरू शकत नाही. ओके, it satisfies all the requisites good average and hence be regarded as the best average, but it cannot be used in the following case. Median कधी वापरायचा आहे बघा, is the best average to opponent distribution or in the distribution when the skew or J or reverse J type frequency curve. In such case, arithmetic mean gives unnecessarily high or values, whereas median gives more representative. म्हणजे extreme in observation जर असतील तर त्यावेळी median आपण वापरू शकतो. Mode especially useful in describe qualitative data असेल तर mode तुम्ही वापरू शकता. Geometric mean useful average relative changes. रेपो रेट्स, बँकिंग रेट चे इंटरेस्ट रेट असतो तिथं आपण जॉमेट्रिक मीन यूज करतो. हार्मोनिक मीन मध्ये आपल्याला जर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड विद इन गिव्हन टाइम, क्वार्टाइल्स परचेस्ड और सोल्ड और युनिट, यावेळी हार्मोनिक मीन वापरायचा आहे. त्याच्याशी रिलेटेड जे आपण फॉर्म्युले शिकलेलो आहोत ते फॉर्म्युले थोडेफार दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. ओके, दिस आर द होल अबाउट मेजर